SIR प्रक्रियेला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलाय। सुप्रीम कोर्टाकडून SIR प्रक्रियेला घटनात्मक मान्यता दिली गेली आहे। अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर अखेर सुप्रीम कोर्टानं हा सुप्रीम निर्णय दिलाय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, आता SIR ला मान्यता मिळालेली आहे, कोर्टानं हिरवा कंदील दिलाय, प्रक्रिया कशी राबवली जाईल? खरं तर SIR प्रक्रिया जी आहे ती कायद्यानुसार हा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। या अगोदर जर आपण पाहिलं तर या दोन्ही मुद्द्यांवरती सुनावणी पार पडली होती आणि अशा पद्धतीने मोहीम घेणं हे याचे अधिकार इलेक्शन कमिशनला आहे का, आणि या संदर्भामध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला होता। खास करून बिहारमधील जी SIR प्रक्रिया राबवण्यात आली होती त्याच्यावरती आक्षेप नोंदवत संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पार पडला आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनला अशा पद्धतीने अधिकार आहेत का मतदार पुनर्दुरुस्ती करण्याचा कायद्याची, आणि यामध्ये त्याचा उद्देश, या सगळ्या बाबतीचा उहापोह जो होता तो सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडला। CJI असलेले सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी पार पडली होती आणि त्यानंतर या संदर्भामध्ये आज जो आहे तो हिरवा कंदील मिळताना पाहायला मिळतं। एक महत्त्वाचं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये अनेक राज्यातील खास करून प्रादेशिक पक्षांनी आक्षेप घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच या सगळ्या संदर्भामध्ये सर्व देशाचं लक्ष लागलेलं होतं की SIR संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय आज काय निर्णय देणार। मात्र न्यायालयाने इलेक्शन कमिशनच्या अधिकारांच्या बाबतीमध्ये आज स्पष्टपणे माहिती दिलेली आहे आणि त्यांनी अधिकार जे आहे ते अधिकारांच्या संदर्भामध्ये भाष्य करताना, मांडणी करताना हा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे असं स्पष्टपणे सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ज्या अर्थी या सगळ्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण निकालामध्ये एक प्रकारे मान्यता मिळालेली आहे आणि कायदेशीर वैधता कायम ठेवलेली आहे। संविधानातील कलम 324 लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांच्या आधारे निवडणूक आयोगाला SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण करण्याचा अधिकार आहे असं कोर्टाने नमूद केलेलं आहे। न्यायाधीशांनी जे काही निरीक्षण दिले ते महत्वाचे आहे। त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांता आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठाने बरोबर, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं हा शिवाजी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिलाय। त्यामुळे आता मतदार याद्यांची सखोल पडताळणी करायचा मार्ग मोकळा झालाय। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।